स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 17 मे। तर आज काय पावसाची परिस्थिती राहील। सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तमिळनाडूच्या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे। एक ट्रफ लाईन दक्षिण महाराष्ट्रापासून केरळ पर्यंत सक्रिय आहे। तसेच इकडे मध्य प्रदेश पासून पश्चिम बंगाल पर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे। आजचा आपल्या राज्यातील हवामान अंदाज जर पाहायचा गेला तर आज थोडंफार इकडे पुण्याचे पश्चिम घाटभाग आहेत, तसेच सातारचे पश्चिम घाटभाग डोंगर भाग जे आहेत पश्चिमेकडील, तसेच सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी या भागातून तुरळक ठिकाणी आज मेघगर्जनेसह पाऊस राहील। हा पाऊस सगळीकडे नसेल, एकाच दुसऱ्या ठिकाणीच होण्याचा अंदाज आहे। त्यानंतर कोल्हापूरच्या दक्षिण भागात, सिंधुदुर्गच्या दक्षिण भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो। सार्वत्रिक पाऊस नसेल। नांदेडचा दक्षिण भाग, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांच्या दक्षिण भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। सार्वत्रिक पाऊस या भागात सुद्धा नसेल। त्यानंतर हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा हा जो पट्टा आहे या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील। विशेष पावसाची शक्यता नाहीये। बाकी राहिलेल्या जिल्ह्यातून कुठे पावसाची शक्यता दिसत नाहीये। ढगाळलेलं हवामान छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, नाशिक या भागातून, बीड या भागातून राहील। पावसाची शक्यता दिसत नाही। तसेच विदर्भात सुद्धा गोंदिया, भंडारा, वर्धा, अमरावती या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील। पावसाची शक्यता खूपच कमी आहे। राहिलेले जिल्हे जे आहेत त्या भागातून पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये। सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।